विविध भारती पुणे. ठळक बातम्या. आतापर्यंत महिला त्यांच्या घरातल्या पुरुषांच्या मतानुसार मतदान करत होत्या. आता ही परिस्थिती बदलत असून हे शतक देशातल्या महिलांचं असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 8व्या दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ माशेलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे पुरस्कृत त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या आबासाहेब अत्रे पुरस्कार यंदा बालमानसशास्त्राच्या अभ्यासक, बालसाहित्यिक आणि पुण्यातल्या गरवारे बालभवनच्या माजी संचालक शोभा अनिल भागवत यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. तर इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार पिरंगुटजवळील संस्कार प्रतिष्ठान संचलित मतिमंद मुलांची निवासी शाळा आणि प्रौढ मतिमंदांसाठी निवासी शेती प्रकल्प राबवणारे उल्हास आणि प्रतिभा केंजळे या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं उद्घाटन काल गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते झालं. विचार आणि आचार संकुचित होणाऱ्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची गरज आहे असं मत गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध चित्रपट आणि सिने अभिनेते किरण माने होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या 63व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कालपासून जिल्हा स्तरांवरच्या विविध 24 केंद्रांवर सुरू झाली. ही स्पर्धा 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अलिगढ इथं महाराणी अहिल्याबाई होळकर क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघानं विदर्भावर 37-26 अशा फरकानं विजय मिळवला. तर मुलींच्या संघानं मध्य प्रदेशवर 40-12 या फरकानं मात केली. या स्पर्धेत कुमार आणि मुलींच्या गटातून प्रत्येकी 30 संघ सहभागी झाले आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58